स्वागत आहे तुमचं लोकशिवाय मराठी न्यूजमध्ये। राज्यात 2-3 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे आणि याचा परिणाम जो आहे तो थेट भाज्यांच्या दरांवरती होतोय। आपण जर पाहिलं तर आता मी पुण्यातील सांगवी येथील भाजी मार्केटमध्ये आहोत। नेमके काय दर आहेत, कोणती भाजी जास्त भाव खाते हे आपण डायरेक्ट विक्रेत्यांकडूनच जाणून घेणार आहोत। काकू, काय सांगाल, आज कोणती भाजी जास्त भाव खातीये? आजची टोमॅटो दोडका 200, टोमॅटो 100, सगळे भाव 20-20, 30-30 रुपयांनी सगळे पावशेरा मागं वाढलेले। कोथिंबीरची जुडी किती रुपयाला आहे? 50 रुपये। काय नेमकं कारण असू शकतं या भाज्यांच्या किमती वाढल्यात? पावसामुळे सगळ्या भाज्या पाण्यात हे झाले ना, सगळ्या पिवळे पडले। काका, काय भाजी घेताय? टमाटे घेतोय। कसे दर कसे आहेत भाज्यांचे? मागलेच सगळे। आता शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही, पावसाने काय सगळं हेच करून टाकलंय, म्हणजे सगळ्यांचीच अडचण करून टाकलेली आहे। म्हणजे 2 मिनटंसुद्धा लोकांना हे नाही आहे। आता नाशिकला पण मी न्यूजला बघितलं की शेतकरी तिथं अगदी म्हणजे हे झाले, त्यांच्या कांद्यांना म्हणजे उन्हाळी कांदे त्यांचे सगळे वाया गेलेले आहेत, ते सरकारकडे मदत मागतात आहे। बजेट कसं बसवतं या वाढत्या महागाईमुळे? काय आता तर म्हणजे सांगणं कठीणच आहे। आपण पाहतोय की खरं तर सगळ्याच भाज्यांच्या किमती ज्या आहेत त्या अगदी वाढलेल्या आहेत आणि खरं तर याचं कारण जे आहे ते वाढत्या अवकाळी पावसामुळे, जो मुसळधार पाऊस आहे त्याच्यामुळे भाज्यांची आवक जी आहे ती सुद्धा कमी असल्यामुळे या भाज्यांचे दर कडाडले। ज्या भाजी घेतात काकू, मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काकू, भाज्यांचे दर एवढे वाढलेले आहेत, एक गृहिणी म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता? खूप जास्तच वाढलेत भाज्याचे रेट। बीन्स बघायला गेले तर 60 रुपये पावशेर आहे, दोडका 50 रुपये पावशेर आहे। आम्ही म्हणजे खायचं काय आहे आणि किती बजेटमध्ये किती भाज्या बसवायच्यात ना। खरं तर आपण म्हटलं जातं की गृहिणींना एका चौकटीमध्ये हे सगळं बजेट बसवावं लागतं आणि आज ह्या भाज्यांचे दर जे आहेत ते तब्बल 50-100, कोथिंबीर जुडी जर पाहिली तर 50 रुपये। या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसं फेस करता? आता घ्यायला तर लागतं, खायला तर पाहिजे ना, म्हणून घ्यायला तर लागतंच ना, एवढे महाग असले तरी भाज्या। तर काय, आता महागाई जर भरपूर वाढलेली आहेच। नक्कीच जर आपण पाहिलं तर ज्या गृहिणी आहेत त्यांना सुद्धा याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणावर बसतोय। खायला लागतं त्यामुळे भाज्या घ्यायला देखील लागतात। अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या जे विकत घेतात त्यांच्याकडून करण्यात आलेल्या आहेत। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर भाजी विक्रेते जे आहेत त्यांच्याकडून असं सांगण्यात येतं की कुठेतरी आवक कमी झाल्यामुळे हे भाज्यांचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले दिसतात। प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।